नमस्कार. आजच्या वेळेत बघायचं येतं 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं सराव संच 2.3 मध्ये प्रश्न क्रमांक 9. छेदाचे परिमेयकरण करा. ओके. त्याच्यामधलं मागच्या वेळेमध्ये आपण प्रश्न क्रमांक पहिला, दुसरा आणि तिसरा बघितला. आता आपल्याला चौथा आणि पाचवा बघायचा आहे. ओके. चौथा काय दिलं आहे 6/9 वर्गमूळ 3. तर या गणिताचं आपल्याला म्हणजे छेदाचं परिमेयकरण करायचं आहे. हा जो छेद दिला आहे वर्गमूळ 3 त्याचं परिमेयकरण आपल्याला करायचं. तर ह्याला सर्वप्रथम भाग जातो काय बघायचं आहे. 6/9 वर्गमूळ 3. ओके. 2ने भाग जातो. बेत्रिक 6 नाही 3ने पण भाग जातो ना. 3 2 6 3 त्रिक 9. ओके. काय उत्तर आलं 2/3 वर्गमूळ 3. आता काय करूया छेदाचं परिमेयकरण करायचं आहे ना आपल्याला. मग वर्गमूळ 3ने आपल्याला वर्गमूळ 3ने एकदा गुणावं लागेल, एकदा भागावं लागेल. जसं आपण पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या गणितामध्ये केलं तसं. दोन गुणिले वर्गमूळ 3 काय होतं 2 वर्गमूळ 3. त्याच्यानंतर वर्गमूळ 3 गुणिले वर्गमूळ 3 3 येतं आहे आणि 3 गुणिले 3 9. ओके. म्हणजे उत्तर किती आलं 2/9 वर्गमूळ 3. ओके. तर पाचवं गणित बघूया. 11 वर्गमूळ 3. तर याचं छेदाचं परिमेयकरण करायचं म्हणजे वर्गमूळ 3ने एकदा गुणायचं आणि एकदा भागायचं आहे. ओके. वर्गमूळ 3 भागिले वर्गमूळ 3. आता 11 गुणिले वर्गमूळ 3 11 वर्गमूळ 3. त्याच्यानंतर वर्गमूळ 3 गुणिले वर्गमूळ 3 वर्गमूळ चिन्ह कॅन्सल होतं, नुसतं 3 उत्तर येतं. ओके. ज्याचं उत्तर किती आलं 11 वर्गमूळ 3 भागिले 3. ओके. अशा प्रकारे चौथं पाचवं गणित झालेलं आहे. धन्यवाद.